नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ही इडली पाहिलीत का? अगदी जाळीदार झालेली आहे, त्याचबरोबर अगदी मऊ लुसलुशीत अशी झालेली आहे आणि तोंडात घालताच विरघळेना अशीच बनते. आणि ती फक्त उडदाची डाळ आणि त्याचबरोबर रव्यापासून बनवलेली. इथे तांदूळ, इनो, सोडा कशाचाही वापर करायचा नाही. जर तुम्हाला बनवायची असेल तर व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत पाहावा लागेल. तर चला, जास्त आणखी काही न बोलता पटकन रेसिपीला आपण सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर काय करायचं, कोणती एखादी किचनची वाटी घ्या. मी इथे मेजरिंग कप घेतले, तर अर्धी वाटी घालायची उडदाची डाळ, त्याचबरोबर 1 चमचा घालायचा मेथी दाणे. आता या डाळीला मात्र जास्त दूध बसायचं नाहीये, फक्त एकदाच पाणी घालायचं, चांगलं जरासं चोळायचं. जास्त वेळ धुतलं की त्याचे जे न्यूट्रिशन आहेत ना, ते सगळे निघून जातात, म्हणून जास्त मात्र याला आपण जास्त धुवायचं नाही. आणि पाणी टाकायचंय आणि पुन्हा त्या उडदाच्या डाळीमध्ये पाणी आपण चांगलं भरून घ्यायचं. का या डाळीला आपल्याला अगदी वेळ देऊन चांगली भिजून ठेवावी लागेल. इथे 4-5 तास तुम्ही भिजवली तर मात्र डाळ छान भिजली जाते. इथे मी बरोबर 4 तास भिजवली होती. 4 तास झालेले आहेत. आता आपल्याला काय करायचं, जितकं तुम्ही उडदाची डाळ घेतली त्याच्यात तिप्पट आपल्याला रवा घ्यावा लागेल. तर 1 वाटी इथे मी भरलेली आहे रव्याने, ती घालायची आणि त्याचबरोबर अर्धी म्हणजे 1.5 वाटी. वाटी असे किंवा हे मेजरिंग कप असो, तुम्ही जी घेणार ते. असं काही नाही की ह्याला आपण तुम्ही प्रमाण म्हणजे तुम्ही 100 ग्राम 200 ग्राम असं काही नाही आहे. तुम्ही फक्त एक कप कोणतंही सेट करायचं. या रव्यामध्ये पाणी भरपूर घालायचं बुडेपर्यंत आणि जरा चमच्याने फिरून घ्यायचं. आणि आता मात्र या रव्याला अर्धा तासासाठी ठेवून द्यायचं. जर अर्धा तासासाठी वेळ नसेल तर जेमतेम 20 मिनटं तरी नक्कीच ठेवा. तर बघा, मी अगदी अर्धा तास ठेवलं होतं. आता मात्र आपण काय करायचं, ही जी डाळ आहे ना, त्याचं जे पाणी आहे ते फेकायचं नाही. त्याचाच वापर आपण डाळ वाटताना घेणार आहोत. तर हे पाणी अगोदर काढून एखाद्या ग्लासमध्ये किंवा वाटीत काढून ठेवा. आणि त्यानंतर मिक्सरमध्ये ही डाळ पूर्णपणे टाकायची. पूर्ण अगदी व्यवस्थित टाकून घ्यायची आणि जरासंच पाणी घालायचं आहे. जास्त पाणी घालून त्याला पातळ मात्र उडदाच्या डाळीला करायचं नाही. अगदी थोडंसं जाडसरच असलं पाहिजे. जेमतेम अगदी 2-3 चमचे पाणी म्हणाल तर हरकत नाही. आता हे घालायचं आणि चांगली अगदी पेस्ट करून घ्यायची. बघा, छान अशी पेस्ट झाली आहे. तुम्हाला हातात घेताच कळत असेल की तुम्हाला मी दाखवते की ते अगदी व्यवस्थित झालेली आहे. कुठे दाणा एकही शिल्लक राहिलेला नाही आहे. आता आपण ही डाळ सगळी काढून एका पातेल्यात काढून घ्यायची. पातेल्यात काढल्यानंतर कधी कधी काय होतं, मिक्सरच्या भांड्याला सुद्धा अगदी थोडंफार तर डाळ लागलेलीच असते. आणि आपण आता काही तांदूळ वगैरे तर काही वाटणार नाही आहोत. तर काय करायचं, जरासं पाणी घालून तेही त्यात घालू शकता. आता ह्या रव्याचं पाणी मात्र ज्या रव्यावरती जे पाणी तरंगते ना, ते पाणी फेकून द्यायचं. जसं जसं तुम्हाला मी सांगते ना, तशाच पद्धतीने करा, म्हणजे कुठे इडली तुमची करताना चुकणार नाही. पाणी काढून घेतलंय. आता हा जो रवा आहे त्या पातेल्यात आपण टाकायचं. पूर्ण टाकून घ्यायचा व्यवस्थित. पाणी जराही टाकायचं नाही आहे, कारण या रव्यामध्ये सुद्धा थोडंफार पाणी राहतं आणि आपल्याला जितकं हवं आहे तितकं आपण त्याच्यामध्ये पाणी टाकलंय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला इथे विस्करने किंवा हाताने त्याला चांगलं फेटून घ्यावं लागेल. जितकं तुम्ही चांगलं फेटाल तितकं ते फर्मेंट छान होतं. इथे मी 5 मिनिटं अगदी चांगलं फेटून घेतलंय. अगदी व्यवस्थित छान फेटलं जातं. आता यावेळी मात्र काही मीठ वगैरे घालायचं नाही, आपण तसंच रात्रभर ठेवणार आहोत. तर इथे बघा, चांगलं अगदी व्यवस्थित फेटून घेतलंय. आता याला झाकून आपण ठेवून द्यायचंय. आता मी इथे जे ठेवलं ना, तेव्हा बरोबर 6 वाजता मी ठेवलं होतं. आता 6 वाजल्यानंतर तुम्हाला जेमतेम तुम्ही 14 तास तरी ठेवा. आणि जर तुमची थंडी असेल ना, आता बऱ्यापैकी पाऊस पडतोय, म्हणून अगदी उबदार कपडा घ्यायचा आणि उबदार ठिकाणीच ठेवायचं, म्हणजे ते चांगलं पीठ फर्मेंट होतं. तुम्हाला पाहायची सुद्धा गरज लागत नाही. मी अशाच पद्धतीने एखादा चांगला गरम कपडा ना त्याला गुंडाळून साईड एका ओव्हनमध्ये ठेवलं होतं. आणि आता ही सकाळच्या वेळी आपण त्याला काढायचं. आता सकाळची वेळ झाली आहे, बरोबर 8 वाजलेत. 8 वाजल्यानंतर बघा, मी काय केलं, सगळ्यात अगोदर मी ही तयारी केली आहे. इडलीचे जे साचे आहेत त्याला तेल लावून घ्यायचं. त्याचबरोबर जो इडलीचा जो स्टीमर आहे त्याच्यामध्ये पाणी कमीत कमी, मी जो स्टीमर वापरते त्याच्यामध्ये मी बरोबर 2.5 ग्लास पाणी टाकते. ते पाणी मी अगदी मंद आचेवर उकळायला ठेवले. आता पीठ तुम्हाला दाखवते बघा. पाताक्षणी तुम्हाला कळतंय की किती चांगलं फर्मेंट झालेलं आहे. इथे अगदी छान अशी जाळी पडलेली आहे. अगदी व्यवस्थित जाळी पडते, जसं आपण तांदूळ, डाळ आणि आपण घेतो ना पोहे, त्याच पद्धतीचे बघा छान जाळी पडली आहे. इथे जाळी मात्र मोडायची नाही आहे, म्हणून अलगदपणे चवीपुरतं मीठ घालून अगदी हळूवार तिथे आपण त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, म्हणजे कुठेही जाळी मात्र तुटता कामा नये. छान असं 2-3 वेळा असं फिरून घ्यायचं.
पुरेसं होतं. इथे आपल्याला इनो वगैरे सोडा काहीही वापरायची गरज नाही. पण इडली इतकी नरम आणि अगदी मुलायम बनते ना, तुम्ही स्वतःच करा म्हणजे तुम्हाला नक्कीच कळेल. आता ही इडलीचे साचे ते त्याच्यामध्ये घालायचं. घालताना मात्र काय करा, पुरेपूर भरू नका. अगदी मोठी करायची म्हणून जास्त भरलं ते मात्र ते बाहेर ते इडली. आणि कधी कधी काय होतं, जो खालचा साचा आहे ना, त्याची इडली जास्त फुलली गेली की वरच्या साच्याला ती चिकटली जाते. मग तोही जरा शेप वगैरे बिघडतो, म्हणून तसं करूच नका. घरीच आपल्याला खायचं आहे म्हणून हरकत नाही. अगदी थोडीशी लहानही झाली तर काही हरकत नाही. अशा पद्धतीने घालायचे आपण. आणि दोन्ही मी साचे रेडी केलेत. आणि तुम्हाला म्हटलं मी पाणी उकळायला ठेवलं होतं. ज्या पद्धतीने तुम्हाला म्हटलं की 2.5 ग्लास पाणी टाकलं होतं आणि लिंबाची साल टाकायची, म्हणजे जे स्टीमर आहे ना खराब होत नाहीत. आता त्याच्यामध्ये अगोदर साचा ठेवायचा. साचा ठेवल्यानंतर हे पण सगळ्यात महत्त्वाचं टिप्स आहे की जिथे ती भोकं आहेत ना, बघा ती 2 भोकं आहेत, त्या ठिकाणी आपल्याला दुसऱ्या साच्याची भोकं ठेवायची नाही आहे. त्याच्या उलट बाजूला ठेवायची, की जिथे भोकं नसतील ती बाजू त्या भोकांवरती ठेवायची. तरच ती इडली कधी रव्याची असो किंवा तुमची नॉर्मल तुम्ही आपला तांदूळ डाळीची करत असाल ती अशाच पद्धतीने ठेवायची, म्हणजे चांगली ती व्यवस्थित फुलली जाते, स्टीम चांगली होते. 10 मिनटं बघायचं नाही आहे, 12 मिनटं ठेवायची गरज नाही, फक्त 10 मिनटं पुरेशी आहे. तोपर्यंत आपण इथे चटणी बनवूया. मी इथे सांबारही बनवलं आहे, तुम्हाला जर हवं असेल तर मी लिंक घालीन. इथे एक अर्धी वाटी आपण घ्यायचं खोबरं, त्याचबरोबर हिरव्या मिरच्या 2, चिंचेचा तुकडा, भाजलेले शेंगदाणे घेतले, हवं असतं तुम्ही चण्याची डाळ घेऊ शकता. त्याचबरोबर इथे जराशी साखर, चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि नंतर आल्याचा तुकडा. आणि हे चांगलं अगदी व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे. आणि ही चटणी मी थोडीशी पातळ केली आहे, का जर नुसती तुम्ही चटणी करत असाल ना तर पातळ करा, का तुम्हाला इडली बरोबर खायला अगदी बरोबर होते. आता फोडणी देवा. फोडणी पात्रामध्ये तेल घालून मी राई टाकली. राई तडतडू द्यायची आणि बाकीची जिन्नसं घालायची, जसं उडदाची डाळ, सुकी मिरची आणि कढीपत्ता. काय झालं, ते घालतानाच नेमकाच माझा व्हिडिओ म्हणजे बंद झाला मोबाईल, तर मी ते सगळे जिन्नसं घातले आणि नंतर चालू केलं आहे. आता हिंग टाकायचं, म्हणजे राई, उडदाची डाळ, कढीपत्ता, सुक्या मिरच्या आणि हिंग ही फोडणी खमंग त्या चटणीवर टाकायची. जसं मी रोज सांगते तसं टाकताच आणि बंद करायची, झाकण लावायचं, सुवास आतमध्ये राहतो, चटणी झाली. आता बघा आपल्या इडलीला बरोबर 10 मिनटं झाली आहेत. 10च्या वरती ठेवायची नाही, बरोबर 10 मिनटं ठेवायची. जर कळत नसेल तर तुम्ही टूथपिकने किंवा अशा पद्धतीने काट्याचा चमचा जरासा घालून बघा, व्यवस्थित क्लीन निघतोय, म्हणजे व्यवस्थित झाली आहेत. थंड करायची, त्याशिवाय इडली काढायची नाही. आता इथे मी थंड करून घेतली, अगदी थंड केल्यानंतर आपण काढून घ्यायची. अगदी व्यवस्थित मी इथे जे बटर नाईफ आहे ना त्याच्यानेच काढली आहे बघा. व्यवस्थित इडली जाळीदार छानशी बनली आहे, कुठे चिटकतही नाही आहे आणि व्यवस्थित इडल्या तयार होतात. आणि ही सुद्धा आपल्याला जास्त वेळही लागत नाही. ह्याच्यामध्ये तुम्हाला तांदूळ भिजवायचे, वाटायचं काहीही नाही आहे. नुसते उडदाची डाळ भिजवायची आणि फक्त ते फर्मेंटसाठी तुम्हाला ठेवायचे रात्रभर. सकाळी फटाफट ही इडल्या रेडी होतात. चटणीची पण तयारी तुम्ही अगोदरच सगळ्या करून ठेवायची, सकाळी चटणी वाटायची, म्हणजे तुम्हाला सकाळच्या नाश्ता ब्रेकफास्टसाठी अगदी म्हणजे नाश्त्यासाठी अगदी परफेक्ट रेसिपी आहे. बघा ही आपली जाळीदार अशी इडली झालेली आहे. मी तुम्हाला सांबार आणि चटणी ठेवली आहे, तर बघा तोडताच आणि तुम्हाला कळतच असेल. अशा पद्धतीची इडली तुम्हाला बनवायची असेल ना तर नक्की व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहून नक्की बनवायची. रेसिपी जर तुम्हाला आवडलीच आहे तर जास्तीत जास्त लाईक करायचे, प्रत्येकाकडे शेअर करायचे, शॉर्ट व्हिडिओ पाहायला मात्र विसरायचं नाही आणि जास्तीत जास्त सपोर्ट करायचे. पुन्हा भेटायचे आपण एका छानशा रेसिपी बरोबर.